तर तुम्हाला पहिले एवढं तर कळलं की तुम्हाला एक ॲक्ट स्टडी करायचं आहे, GST ॲक्ट स्टडी करायचं आहे आणि त्याच्याबरोबरच त्याचे संबंधित रूल नोटिफिकेशन हे समजून घ्यायचे. आता एक कसं असं बघा, जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे GSTचा एक विषय असतो त्यांना काय असतं की रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला पाहिजे हे दिलं आहे, रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही हे दिलं आहे. त्यांना एवढं दिलं जातं फक्त शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यात एक हा टॉपिक आहे. समजा एक्झाम्पल घ्या तुम्ही रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनची रिक्वायरमेंट कोणा करतात त्यांना हा प्रश्न येईल. आणि इथे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही, नो नीड टू टेक रजिस्ट्रेशन. आता GST डिपार्टमेंटचं काम ज्या स्तरावर चालतं त्यांना फक्त ही जी माहिती असते तेवढीच पुरेशी नसते. तर रजिस्ट्रेशनची रिक्वायरमेंट आहे ही कुठल्या सेक्शनप्रमाणे आहे ते सेक्शन माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सेक्शन 22 जर असेल तर सेक्शन 22 प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. पण सेक्शन 22(1) आणखीन मी डिटेलमध्ये गेलो, सबसेक्शन 1 हा सांगतो की जर एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल आणि तो सप्लाय करत असेल गुड सर्व्हिसेसचा आणि ज्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एखाद्या राज्य आहे त्याचं लिमिट जर का सर्व्हिसेसचं 20 लाख आहे आणि गुड्सचं पण 20 लाख आहे, सर्व्हिसेस गुड्स 20 लाख आहे, तर हे एक्सिड करत असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं काय होईल, क्रमप्राप्त होईल. याला म्हणतात थ्रेशोल्ड लिमिट. काय राज्यांना 10 लाख आहे, काय राज्यांना गुड सर्व्हिसेस 20 लाख आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसेस करता 20 लाख आहे आणि गुड्स करता एक्सक्लुझिव्ह गुड्स 40 लाख. हे प्रत्येक राज्याला वेगवेगळे आहे. हे कुठलं राज्य आहे त्या राज्याप्रमाणे हे लिमिट बदलतं. महाराष्ट्राकरता गुड्ससाठी फक्त गुड्स असतील तर 40 लाख, फक्त सर्व्हिस असेल तर 20 लाख, गुड सर्व्हिस दोन्ही असेल तर 20 लाख, एक्सक्लुझिव्ह गुड्स आहे तर 40 लाख आहे. पण गुड सर्व्हिस दोन्ही आहे म्हणजे मी AC विकतोही रिपेअरही करतो तर मला मग 20 लाख राहील, फक्त AC विकतो तर 40 लाख राहील. हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे सेक्शन 22(1) सांगतो थ्रेशोल्ड लिमिट काय. बिझनेस ट्रान्सफर झाला, माझा एक बिझनेस आहे तो मी ट्रान्सफर केला, मी तुम्हाला ट्रान्सफर केला, माझ्याकडे GST नंबर आहे आणि माझा बिझनेस तुम्ही टेक ओव्हर करता, रजिस्ट्रेशन तुम्हाला घेण्याची गरज आहे की नाही. आता 22(1) प्रमाणे तुम्ही बिझनेस सुरूच नाही केला, तुम्ही म्हणा की 40 लाख कुठे बिझनेस मी केला आहे. पण चालू बिझनेस ज्या वेळेस तो घेतो त्यावेळेस तुम्हाला मग इथे परत तुम्ही याल सेक्शन 22 बघाल की रजिस्ट्रेशन घ्यायची गरज कोणाला आहे, ॲक्टमध्ये दिलं आहे. मग इथे चॅप्टर दिसतो वरती, चॅप्टर आहे, मग इथे वेगवेगळे टॉपिक दिसतात. चॅप्टर वाईज आपल्याला कळतं की हा 6वा आहे. मग इथे आलो पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, मग इथे सेक्शन 1 आहे, 2 आहे, 3 आहे. Where a business carried on by a taxable person registered under this act is transferred whether on account of succession वारसा हक्काने किंवा त्यांनी विकत घेतला बिझनेस कुठला पण अनदर पर्सन, संपूर्ण बिझनेस चालू बिझनेस ताब्यात घेतला तर शॅल बी लायबल फॉर रजिस्टर. ज्या दिवशी तो बिझनेस टेक ओव्हर करेल त्या दिवशी तो पासून काय होईल, रजिस्टर घेण्याकरता तो लायबल होईल. त्याची जबाबदारी आहे कायद्यानुसार रजिस्टर घेण्याची. लक्षात घ्या. एखादा विद्यार्थी मेडिकल एखादी एक्झाम पास झाला, जे हे असतं ना मेडिकल चालवण्याकरता जी एक्झाम असते ती पास झाला आणि त्याला वाटलं की आपण आपलं मेडिकल चालू करू आणि त्यांनी शोधलं की नवीन मेडिकल काढू का एखादा चालू मेडिकल कोण बंद करतो ते घेऊ. त्याला कळलं एक मेडिकल कोणते बंद करतोय, तो गेला आणि बोलला हा बिझनेस मी चालू करतो. त्यांनी जे डी फार्मा काय असतं ना, डी फार्मा काय त्याकडे ते आहे, त्याला ते घ्यायचं आहे तो बिझनेस. तर या सेक्शनप्रमाणे 22(3) प्रमाणे रजिस्ट्रेशन त्याला घेणं काय आहे, कंपल्सरी आहे, लायबल आहे. काय नाही, मग इथे काय म्हटलं, वेअर अ बिझनेस कॅरीड ऑन बाय अ टॅक्सेबल पर्सन. रजिस्टर नाही आहे ना, रजिस्टर आहे मग नाही आहे.
जिकडे तुम्ही वाक्यरचना वाचाल, वेअर, जिथे जिथे रजिस्टर बिझनेस दुसरा व्यक्ती टेक ओव्हर करतो त्यावेळेस तो लायबल होतो, हे लक्षात घ्या. चालू बिझनेस तुम्ही चालवायला घेतला पण तो रजिस्टर आहे का, त्याची वाक्यरचना आहे ना. म्हणजे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी लॉ मेकर सांगतायत, ते तुम्हाला लागू होत असेल तर तुम्हाला तरतूद लागू होईल. एक शब्द लागू होत नाही तर मग तुम्हाला विचार करायला लागेल की नक्की आपल्याला लागू होईल की नाही होईल. बिझनेस टेक ओव्हर केला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं हे तुम्हाला कळलंय, पण कधी, वेअर ही कंडिशन आहे. वेअर तो बिझनेस जर रजिस्टर होतात आणि तो तुम्ही घेतला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी. उत्तर असं मिळतं. मग याप्रमाणे आपल्याला बघायला लागेल. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या कन्सल्टंटला एखादा प्रश्न विचारतो तेव्हा तो काय बघतो की बाबा विषय याचा कसला विषयाचा आहे, रजिस्ट्रेशन. मी तो टॉपिक काढीन, सेक्शन काढीन, रूल काढीन, नोटिफिकेशन काढीन, त्यात बघीन काय दिलं आहे, मग उत्तर देईन. आणि उत्तर मी याचप्रमाणे देईन की या सेक्शनप्रमाणे, या रूलप्रमाणे, या नोटिफिकेशनप्रमाणे हे करणं तुम्हाला कायद्यानुसार आवश्यक आहे किंवा आवश्यक नाही, करण्याची गरज आहे किंवा करण्याची गरज नाही, या प्रकारे उत्तर येईल. आलं लक्षात. आपल्या बघा, आपल्या धर्मामध्ये, जातीमध्ये, घराण्यामध्ये काय परंपरा असतात. आपले आजोबा करत असतात, वडील करत असतात, आपण करतो. तसं इथे नाही होत, कळलं. झाडू उलटं ठेवू नका, झाडू सरळ ठेवा. आपल्याला आपली आजी सांगते, आपण विचारत नाही आजी झाडू उलटा का ठेवायचं नाही, आडवा का ठेवायचा नाही, उभा का ठेवायचा नाही, ऐकतो आपण. तो शनिवारी केस कापू नका. तसं इथे जे काय दिलेलं आहे ना ते कुठे दिलं आहे, का करायचं नाही असं ते इकडे द्या. आणि आपल्याला असे प्रश्न विचारायची सवय लावलेली नाही. मी माझ्या वडिलांना विचारलं, ते बोलले माझे वडील बोलले मी करतो, चुपचाप तू पण करायचं, झाडपणा करू नको. असे आपण घडवलं गेलोय, आपण ते विचारत नाही. पण इथे तसं नाही आहे. तुम्ही जेव्हा कुठलाही लॉ शिकता त्यावेळेस तुम्हाला त्या लॉमध्ये ही वेअर, वेन, व्हॉट हे प्रश्न आले पाहिजे. हाऊ म्हणजे कसं करायचं आणि व्हाय म्हणजे लॉजिक आहे का करायचं, हे लक्षात घ्या. जर तुम्ही या प्रकारे विचार कराल तरच तुम्हाला लॉ कळेल, अदरवाईज नाही कळणार. कुठला पण लॉ असो, प्रश्न कायम पडले पाहिजेत आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजे. ती उत्तरं मिळली तर तुम्हाला कळेल. ज्यांनी जीवनाचा लॉ शोधला ते संत झाले. की जीवन असं का चाललंय, हे असं का. बुद्धांना कळलं की बाबा हा मृत्यू काय आहे, माणूस म्हातारा का होतो, समजलं ना. काय आपण विचारच करत नाही. आपण उठलो का आपल्याला माहिती आहे बा एवढे वाजले, एवढ्याची ट्रेन आहे, जायचं आहे, ट्रेन पकडायची आहे, तर आम्हाला पोहोचलो पाहिजे तिकडे, हे काम करायचं, तिथून निघालो तर घरच्यांनी काम दिलं आहे, संध्याकाळी भाजी घेऊन या, यामध्ये आपलं आयुष्य जातं. लॉजिकल थिंकिंग आपल्याकडे नाही आहे. तर जर तुम्हाला लॉ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठे काय दिलं आहे, वेन, व्हॉट, वेअर, वाय, हाऊ उत्तर शोधली पाहिजे. आणि तुम्हाला हे आपण जेव्हा अभ्यास करू तुम्हाला ही उत्तरं मिळतील. आता जर का मी या ॲक्टमध्ये येतो तर इकडे मला जे सेक्शन दिसतात, पहिले काय, प्रिलिमिनरी आहे, म्हणजे या कायद्याचं नाव काय, याची व्याप्ती किती आहे, बरोबर आहे. जसं बघा आपल्याकडे काश्मीर भारतामध्ये उशिरा आलं, त्यांनी आपल्याकडनं अशा प्रकारे तरतूद करून घेतली की जे कायदे तुम्ही भारताला लावाल ते काश्मीरला लागतील असं नाही. त्यामुळे तिथे काय होतं की टू द एक्सटेंड एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर, अनेक कायद्यांमध्ये अशी वाक्यरचना आहे, लक्षात घ्या. त्यामुळे धिस ॲक्ट, ह्या ॲक्टचं नाव काय आणि याची व्याप्ती किती आणि हा कधीपासून काय होईल, लागू होईल, हे सेक्शन 1 मध्ये असतं. सेक्शन 2 मध्ये काय असतं, सेक्शन 2 मध्ये आहे डेफिनेशन्स. म्हणजे जर का मी एखादा शब्द उच्चारतो एजंट, तर एजंटचा अर्थ जो आपल्या व्यवहारात आहे तो न घेता या कायद्यामध्ये एजंटचा अर्थ काय तो घ्यायचा. ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ काय या कायद्यात काय तो घ्यायचा. समजलं का. आता चौपाटीचा अर्थ काय आपल्याकरता, भूगोलामध्ये चौपाटीचा अर्थ काय, की समुद्राचा एक भाग असतो त्याला चौपाटी म्हणतात.
बरोबर आहे. आता मी एका ठिकाणी गेलो, नाशिकला गेलो, इथे ते मी कुठे हॉटेल आहे का खायला, म्हणजे पुढे एक चौपाटी बघा, म्हटलं नाशिकला इथे कुठे चौपाटी आली. तर पुढे गेलो तर तिकडे अशा वेगवेगळ्या खाऊ गली म्हणतो ना आपण, तशा वेगवेगळ्या गाड्या होत्या. तर त्याला चौपाटी म्हणण्याची प्रथा अनेक राज्यांमध्ये आहे की त्याला चौपाटी म्हणतात. चौपाटी जाएंगे भेलपुरी खाएंगे. त्यामुळे त्या खाऊ गल्लीला चौपाटी शब्द प्रचलित आहे. हा शब्द प्रचलित आहे, पण मला माहीत नव्हता. मला ज्या बोले चौपाटी जी चौपाटी आहे, तर मी कुठला अर्थ काढला जो मला माहिती होता, समुद्राचा. हा तसा आहे. तुम्हाला जो अर्थ माहिती आहे, तुमच्या अनुभवात जो अर्थ आहे तो तुम्ही घ्यायला जाल, पण तो कायदा सांगतो की आमच्यासाठी काय अर्थ आहे. जेव्हा आम्ही सांगतो की एजंट याचा अर्थ काय, जेव्हा आम्ही सांगतो की असेसमेंट याचा अर्थ काय, आपण डिक्शनरी मिनिंग घेऊ किंवा आपण आपल्या अनुभवातून अर्थ घेऊ. तो न घेता सेक्शन 2 तुम्हाला हे अर्थ देईल. या अर्थानुसार पुढे ज्यावेळेस कुठेही शब्द येतील त्यातले ह्याचे शब्द त्यामध्ये येतील की फिक्स्ड एस्टॅब्लिशमेंट किंवा फंड मीन्स, गुड्स मीन्स, गव्हर्नमेंट मीन्स, हे वेगवेगळे शब्द दिलेत. या प्रकारे इकडे या सेक्शनमध्ये बिझनेस दिला त्याने. बिझनेसचा अर्थ काय की जर बिझनेस पर्पज तुम्ही गुड सर्व्हिस घेतला असेल तर बिझनेसचा अर्थ काय, तर बिझनेसचा अर्थ त्याने दिला आहे, तो बिझनेसप्रमाणे घ्यायला लागेल. ते एवढे सगळे इकडे सेक्शन आहेत आणि ह्यात पण त्यांनी वेगवेगळी अमेंडमेंट केली आहे. ABCD वाईज ही लिस्ट येते. आहे इकडे बिझनेस इन्क्लूड्स. बिझनेस काय, आता इथे मी बघाल काय शब्द कसे आहेत. बिझनेस इन्क्लूड इथे कसं आहे, बोर्ड मीन्स. मीन्स म्हटलं का जेवढं दिलं तेवढंच, आणि इन्क्लूड म्हटलं ते इन्क्लूडमध्ये हे जेवढं दिलं हे सगळं म्हणजे बिझनेस आहे. लक्षात. काय डेफिनेशन अशा प्रकारे असतात की जिकडे मीन म्हटलं का संपलं, हे मीन एवढंच, आणि काय ठिकाणी इन्क्लूड शब्द येतो. आणि काय अशा पण असतात की मीन्स हे अँड इन्क्लूड्स असं पण असतं. मीन्स हे आहेच, अँड इन्क्लूड्स आणखीन काय देतील ते पण आहे. वेगवेगळ्या कायद्यामध्ये याच प्रकारे डेफिनेशन नॉर्मली सेक्शन 2 मध्ये येतात. एक मध्ये काय येईल, कायद्याचं नाव आणि व्याप्ती आणि सुरुवात कधी झाली, आणि 2 मध्ये डेफिनेशन जे शब्द विशेष अर्थ दर्शवतात. आणि सेक्शन 3 मध्ये आहे, चॅप्टर 2 मध्ये सेक्शन 3, 4, 5 आहेत, 6 कुठले अधिकारी असतील, ऑफिसर असतील जे या कार्याची अंमलबजावणी करतील त्यांना काय अधिकार असतील, अपॉइंटमेंट पॉवर ऑफ ऑफिसर हे याद दिलेलं. ओके. एक कमिशनर आहे, जॉईंट कमिशनर आहे, असिस्टंट कमिशनर आहे, मग सुपरिटेंडंट आहे, इन्स्पेक्टर आहे, हे सगळं त्यांना काय पॉवर असतील, कोणी मग काय नोटिफिकेशन काढायचे, काय करायचं, हे सगळं पुढे जेव्हा येईल तेव्हा ती नावं यामध्ये आलेली आहे. प्लस पुढे जाऊन इथे काय होतं ॲक्च्युली, सेक्शन 7 पासनं सेक्शन 7 ते 30 बघाल तुम्ही. सेक्शन 7 to 30 हे जे सेक्शन आहे याला आपण म्हणू शकतो टेक्निकल प्रोव्हिजन. टेक्निकल प्रोव्हिजन 7 मध्ये काय, जर सप्लाय केला तर टॅक्स लागेल. मग सप्लाय गुड्सचा असो या सर्व्हिसचा असो. गुड्स मॅन्युफॅक्चर केले तर पूर्वी काय व्हायचं, एक्साईज ड्युटी लागायची. आता गुड्स मॅन्युफॅक्चर केल्यावरती काय टॅक्स लागणार नाही. ॲक्च्युली गुड्स ज्यावेळेस सप्लाय होतील मार्केटला त्यावेळेस GST टॅक्स द्यायचं. गुड्स डिस्ट्रीब्युटरकडे आले तो पुढे जेव्हा सप्लाय करेल तेव्हा त्याला टॅक्स लागू होईल. म्हणजे लेव्ही ऑफ टॅक्स कशावर आहे, तुम्ही जेव्हा सेक्शन 9 बघाल लेव्ही आणि कलेक्शन याच्यामध्ये सेक्शन 9 म्हणतो की सप्लायवर टॅक्स आहे. आणि सप्लाय काय आहे हे स्कोप ऑफ सप्लायमध्ये दिलं आहे. सप्लाय काय आहे, सप्लाय इन्क्लूड्स, सप्लायची डेफिनेशन जी आहे ही याद दिले. सप्लाय इन्क्लूड काय असेल आणि सप्लायमध्ये काय नसेल हे पण दिले. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1 शॅल बी ट्रीटेड नायदर ॲज सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. काय सप्लाय नसेल, कळलं. बघा मी काय म्हणतोय की एक व्यक्तीची डेथ झाली
तर त्याचा जो अंतिम संस्कार करायचा आहे, गाडी बोलवली, सामान मागवलं, ते गुड्स आहे, सर्व्हिस घेतली, हे सप्लायमध्ये येईल की नाही येईल, याच्यावर टॅक्स लागेल की नाही लागेल. पण त्याने डिफाईन केलं आहे की अशा प्रकारे मृतकाचं ट्रान्सपोर्टेशन, त्याची अंत्यविधी याकरता जे गुड सर्व्हिस लागतील ते सप्लायमध्येच नाही, सप्लायच नाही, तर टॅक्सच नाही आहे. मग अशी यादी जी आहे ही त्यात दिलेली आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 7 जेव्हा बघाल तेव्हा त्यामध्ये 3 शेड्यूल आहेत. सेक्शन 7मध्ये 3 शेड्यूल आहेत, आणखीन खाली 3 याद्या आहेत. शेड्यूल 1, 2, 3 हे त्यामध्ये येतात. 1 to 3. 1मध्ये काय येतं की जेव्हा कन्सिडरेशन असेल सप्लाय होण्याकरता, मी काय गुड सर्व्हिस दिल्यात आणि त्याच्या आगे जर कन्सिडरेशन घेतलं असेल तरच काय होतं, टॅक्स लागतो. इथे अशा प्रकारे आहे की ॲक्टिव्हिटीज टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय, म्हणजे सप्लाय असण्याकरता कन्सिडरेशन असलं पाहिजे. पण इथे मेड विदाउट कन्सिडरेशन जरी नसलं पण ॲक्टिव्हिटीज केली तरी पण ती सप्लायमध्ये येईल. अशा ॲक्टिव्हिटीज शेड्यूल 1मध्ये. शेड्यूल 2मध्ये एखादी ॲक्टिव्हिटी सप्लाय आहे, सप्लाय ती गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे दिलं आहे शेड्यूल 2मध्ये. ॲक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड सर्व्हिस, सप्लाय ऑफ सर्व्हिस शेड्यूल 2मध्ये. आणि शेड्यूल 3 हे सांगतो की अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत गुड सर्व्हिसेसच्या, जसं लँड विकली, जमीन विकली, याच्यावर टॅक्स लागणार नाही कारण सप्लायच नाही. बिल्डिंग विकली, बिल्डिंग केव्हा म्हणतात, कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं तर मग कंपनीने सर्टिफिकेट मिळतं का ती बिल्डिंग आहे. जोपर्यंत बिल्डिंग चालू आहे, सीसी मिळालेलं नाही आहे, तोपर्यंत ती कन्स्ट्रक्शन सर्व्हिस आहे. लक्षात घ्या. म्हणजे शहरामध्ये 1000 बिल्डिंग आहेत आणि 50 बिल्डिंगसाठी परमिशन घेतलेली बिल्डरने आणि ते बिल्डिंग बांधतात. जेव्हा ती बिल्डिंग 50 पूर्ण होतील तर शहरामध्ये 1050 बिल्डिंग होतील ना. म्हणजे जिकडे त्या मोकळ्या जागेवरती बिल्डिंग बांधली जाते तेव्हा तिकडे महानगरपालिकेमध्ये नोंदणी होते की बाबा इथे एक नवीन बिल्डिंग झाली. मग त्यांना पाण्याचं कनेक्शन वगैरे सगळं बिल्डिंगला मिळतं. मग त्यांच्याकडनं पाणीपट्टी, सोसायटीकडनं चार्जेस हे सगळं म्युन्सिपाल्टी घेते. जोपर्यंत ती बिल्डिंग नाही आहे तोपर्यंत कन्स्ट्रक्शन चाललं आहे, मग टॅक्स लागेल. पण बिल्डिंग झाली, एकदा CC मिळाली, मग बिल्डरने फ्लॅट विकत, तुम्ही घेतला विकत, मग तुमच्याकडून मी विकत घेतला, GST येणार नाही कारण सप्लायच नाही. लँड किंवा बिल्डिंगवर सप्लाय नाही आहे, शेड्यूल 3 सांगतो. सप्लायवर टॅक्स आहे ते सेक्शन 7 सांगेल. सप्लाय कशाला म्हणतात, परत मी येतो इकडे. टेक्निकल प्रोव्हिजन बघतोय आपण. टेक्निकल प्रोव्हिजन काय म्हणतात, कशावरती हा कायदा आधारित आहे. जर सप्लाय असेल तर टॅक्स लागेल. CGST सेंट्रलच्या कायद्याप्रमाणे, HGST राज्याच्या कायद्याप्रमाणे. रेट किती असेल नोटिफिकेशनद्वारे सांगितलं जाईल. कुठल्या गुड्सला किती टॅक्स रेट असेल हे नोटिफिकेशन काढून सांगितलं जाईल. एक्झॅक्टली सगळं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हे सगळं आपलं आहे, हे 60-70 तास चालणार आहे. आज आपला हा दुसराच तास चालू आहे. एक त्यात बोललो मी अगोदर आणि ह्याच्यावरती तर पहिलेच बोलतोय, बरोबर आहे. तर सेक्शन 7मध्ये असं आहे स्कोप ऑफ सप्लाय. आता ज्यावेळेस मी एखादे गुड देतो तेव्हा त्याचं मला डिलिव्हरी करायची आहे, होम डिलिव्हरी करायची आहे, पॅकिंग करायचं आहे, लोडिंग करायचं आहे, मग गाडीचं सामान जाईल, इन्शुरन्स काढला पाहिजे. तर एक मुख्य सप्लाय करत असताना मला आणखीन काय गुड सर्व्हिस द्यायला लागतात, तर त्यासाठी कंपोजिट सप्लायचा कन्सेप्ट. कंपोजिट सप्लाय 2-3 सप्लाय एकत्र दिले तर कशाला कंपोजिट सप्लाय म्हणायचं, कशाला मिक्स सप्लाय म्हणायचं हे त्यात दिलं आहे. आणि मग त्याची टॅक्सेबिलिटी कशी येईल हे त्यात दिलं आहे सेक्शन 8मध्ये. 9मध्ये लेव्ही आणि कलेक्शन. 10मध्ये टॅक्स जो भरणा करायचा आहे, छोटे व्यापारी असतील त्यांना हे सगळं कायदा समजून घेणं, त्याप्रमाणे इनवॉइस बनवणं हे जमत नाही. त्यांच्याकरता वेगळ्या पद्धतीने कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स जमा केला जातो. सोपी पद्धत सेक्शन 10मध्ये. जसं गव्हर्नमेंट सप्लायवरती टॅक्स लावेल तसं वैद्यकीय सेवा आहे सप्लायमध्ये येईल डिफिनेशनप्रमाणे. याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स नाही घ्यायचा. भाजी आहे, मांस मच्छी आहे, गव्हर्नमेंटला टॅक्स नाही घ्यायचा. तर मग ते पॉवर टू ग्रांट एक्झाम्पशन यामध्ये पॉवर आहे, नोटिफिकेशन काढून सांगतील की हे गुड्स या सर्व्हिसेस याच्यावर GST लागणार नाही. म्हणजे सप्लाय आहे पण हा करमुक्त करतोय. एक टॅक्सेबल सप्लाय असेल, दुसरा करमुक्त सप्लाय असेल. आलं लक्षात. कशावर टॅक्स लागेल, सप्लायवरती सेक्शन 7 आणि 8. 9 लेव्ही होईल सप्लायवरती GST. 10
लेवी वेगळ्या पद्धतीने टॅक्स भरला जाईल कंपोजिशन. आणि 11 मध्ये करमुक्त गुड सर्व्हिसेस कुठल्या असतील. चॅप्टर 3 कळला लेवी आणि कलेक्शन कशा करताय. चॅप्टर 4 जो आहे याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं 18% मोबाईलवर टॅक्स द्यायचा आहे. ओके, मोबाईलची किंमत 10,000 लावायची का 9,000 लावायची का 8,000 लावायची हे तुम्ही ठरवाल की नाही. ओके, तुम्हाला जर मोबाईल 60,000ला मिळाला असेल, तुम्ही 8ला विकाल, 9ला विकाल का 10ला विकाल, तुम्हाला चॉईस आहे ना. इथे व्हॅल्युएशन आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, की व्हॅल्यू कशा प्रकारे डिटरमाइन केली पाहिजे हे सेक्शन 15 सांगतो. 15 प्रमाणे कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा सेक्शन 15 मध्ये दिलेलं आहे. याचं मेकॅनिझम आणि टाईम ऑफ सप्लाय हे सांगतो कुठल्या वेळेला टॅक्स लागतो. म्हणजे मला टॅक्स देणं आहे, मी सप्लाय केला तर मला टॅक्स देणं आहे, पण तो कधी द्यायचा आहे, कधी देणं लागू होतं ॲक्च्युली. म्हणजे एक व्यक्ती जर एखाद्या नोकरी करत असेल तो 1 ते 30 दिवस काम करेल आणि त्याला 30व्या दिवशी काय होईल, त्याचा पगार जो आहे हा ड्यू होईल. पण त्याला मिळेल कधी, 5 तारखेला मिळेल, 10 तारखेला मिळेल, बरोबर आहे ना. ड्यू कधी झाला, 30 तारखेला. तसं इथे सप्लाय केला तर टाईम कुठला आहे, जेव्हा टॅक्स देणं आहे, द्यायचं आहे कधी, रिटर्न भरेल तेव्हा टॅक्स देईल, रिटर्न नेक्स्ट महिन्यात भरेल, पण या महिन्यात टॅक्स ड्यू कधी होईल हे टाईम ऑफ सप्लाय सांगेल. लागेल सप्लायवरती, कधी लागेल टाईम ऑफ सप्लाय, द्यायचा कधी ती डेट वेगळी आहे. समजलं ना. ओके, आणि कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लावायचा आहे. आता तुम्ही जे ऑडिटला जाल तुमच्या समोर कळलं हे ट्रान्झॅक्शन आहे, हे सप्लायमध्ये येतं का, तुम्ही पहिले बघाल. मग याच्यामध्ये कंपोजिट सप्लाय आहे का, मिक्स सप्लाय आहे का हे बघाल. ह्याला बघा कसं एक गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे, पण त्यांनी जर मिलिटरी इक्विपमेंट सप्लाय केली तर एक्झम्पशन आहे. आलं लक्षात. मग हेही बघायला लागतं की तो सप्लाय टॅक्सेबल आहे, पण त्यांनी कोणाकरता सप्लाय दिला आहे, मिलिटरी इक्विपमेंट करता, ते एक्झम्पशन आहे. मग ते बघायला लागतं. मग तुम्ही ऑडिटला विचारा तर तुम्ही इथे टॅक्स जमा नाही केला, तर ते आम्ही मिलिटरीला सप्लाय हे केलं म्हणून काय केलं, ते टॅक्स एक्झम्पशन होतं म्हणून टॅक्स नाही घेतला. बरोबर आहे. असे पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजे की बघ टॅक्सेबल कधी आहे, कुठल्या परिस्थितीत टॅक्सेबल आहे, कुठल्या परिस्थितीत एक्झम्प्ट आहे, ते बघायला पाहिजे. ह्याचप्रमाणे ITC आहे 16 मध्ये बघा काय म्हटलंय, इलिजिबिलिटी आणि कंडिशन्स फॉर टेकिंग ITC. ITC घेण्यासाठी काय पात्रता आहे, काय शर्ती आहेत, अटी आहेत ते दिलेले आहे. 17 मध्ये वाटणी करायची ITCची आणि दुसरं ब्लॉक ITC, रिस्ट्रिक्ट केलेलं ITC. 18 मध्ये अवेलेबिलिटी ऑफ ITC इन स्पेशल सर्कमस्टन्सेस. त्यानंतर मग जॉब वर्क करता गुड्स गेले त्याचा ITC 19 मध्ये, IHT करता 20 मध्ये, 21 मध्ये पण IHT करता प्रोव्हिजन आहे. हे ITC प्रोव्हिजन आहे, या ITC प्रोव्हिजन आहेत. मग रजिस्ट्रेशन 22, 23, 24 3 सेक्शन आहेत. यात कळतं 22 आणि 24 सांगतो रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, 23 सांगतो रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही, आणि 25 मध्ये ॲक्च्युअल प्रोसिजर करायला लागते रजिस्ट्रेशन घेण्याची. ओके, रजिस्ट्रेशन ज्यावेळेस मी ॲप्लिकेशन करतो माझं रजिस्ट्रेशन सेंट्रलकडे जाईल का स्टेटकडे जाईल, माझ्याकडे कंट्रोल नाही. आयदर रजिस्ट्रेशन माझ्या सेंट्रल करेल किंवा स्टेट करेल. आपण कायदा बघतोय कुठला, CGST. आता रजिस्ट्रेशन CGSTमध्ये झालं तर AGST पण झाल्याचं मानलं जाईल डीम रजिस्ट्रेशन. ओके, रिजेक्ट जर माझा CGSTने केलं तर रिजेक्ट झालं कुठे, AGSTमध्ये, हे मानलं जाईल. याच प्रकारच्या प्रोव्हिजन इकडे आहेत, अमेंडमेंट, कॅन्सलेशन, रिव्होकेशन. ह्या झाल्या काय टेक्निकल प्रोव्हिजन. ह्या टेक्निकल प्रोव्हिजन आहेत. ITC मिळेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता मला इनवॉइस बनवायला लागतील, म्हणजे ही प्रोसिजर आली, इनवॉइस बनवायला लागेल. हे झालं प्रोसिजरल प्रोव्हिजन. मला रजिस्ट्रेशन घ्यायला लागत होतं म्हणून मी घेतलं किंवा स्वइच्छेने घेतलं. मला टॅक्स इनवॉइस नियमानुसार बनवायला लागेल. अकाउंट रेकॉर्ड्स सेक्शन 35-36 सांगतो ठेवायला लागतील. ओके, त्यानंतर पुढे रिटर्न्स भरायला लागतील, पेमेंट ऑफ टॅक्स करावं लागेल.
जर तरतुदीप्रमाणे मला रिफंड ग्राह्य असेल तर मी रिफंड घेऊ शकतो. सेक्शन 31 ते आणि सेक्शन 59 काय सांगतो, सेल्फ असेसमेंट. जो टॅक्स भरायचा आहे तो नियमानुसार, कायद्यानुसार, तरतुदीनुसार टॅक्सपेअरने स्वतः कॅल्क्युलेट करून सगळं भरायचं आहे. गव्हर्नमेंट काढून देणार नाही टॅक्स किती. कळलं? प्रोपोर्शन टॅक्स कसा आहे, गव्हर्नमेंट ठरवलं एवढा भरायचा. सेल्फ असेस कोण करत नाही. प्रोपोर्शनल टॅक्स 2,500 रुपये भरायचे आहे, 200 रुपये पर मंथ पगारातून काढून भरला जाईल. त्याच्यावरती पुढे काय होत नाही ना. तसं इथे नाही आहे GST मध्ये. नियमानुसार तुम्ही नियम बघा काय टॅक्सपेअरनी, आणि सेल्फ असेस टॅक्स भरायचा. इथपर्यंत कसे आहे बघा की 7 ते 30 काय टेक्निकल प्रोव्हिजन, आणि 31 ते 59 काय झालं की ॲक्च्युअल प्रोसिजरल प्रोव्हिजन काय तर त्यामध्ये प्रोसिजर काय करायचं, इनवॉइस बनवा, रिटर्न भरा, पेमेंट करा, इंटरेस्ट करा, लेट फीज भरा, रिफंड घ्या. हे सगळ्या प्रोसिजर आहे. हे सगळं ऑनलाईन होतं. आणि याच्या पुढे डिपार्टमेंटचं काम चालू होतं. रिटर्न्स जे भरत नाहीत, असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स, त्यांच्यावरती काय कारवाई करायची. अनरजिस्टर्ड पर्सन यांच्यावरती काय करायचं, स्क्रुटिनी करायची रिटर्न्सची. रिटर्न प्रॉपर भरले नसेल तर चेक करणं, हे डिपार्टमेंटचं काम. समरी असेसमेंट हे पुढे झालं. मग ऑडिट करणं, ऑडिट इन्स्पेक्शन करणं की विदाउट बिल माल मार्केटला येतोय का, इन्स्पेक्शन करा. मुवमेंट ऑफ गुड्स आहे सेक्शन 68, इन्स्पेक्शन करा, हे दिलेलं आहे. ॲक्सेस टू बिझनेस प्रिमायसेस, ऑफिसर टू असिस्ट प्रॉपर ऑफिसर, हे सगळं दिलेलं आहे. हे या कायद्याच्या अंमलबजावणीकरता दिलेलं आहे. ऑडिट, इन्स्पेक्शन, स्क्रुटिनी, याच्यावर टॅक्स प्रॉपर भरला जातो की नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे सेक्शन डिपार्टमेंटकडे आहे. आणि जर का मग त्यातनं प्रॉपर टॅक्स भरला गेला नसेल तर मग त्याला एक डिमांड रिकव्हरी आहे, आणि खाली इकडे बघाल तर ऑफेन्स आणि पेनल्टीज आहे. कुठल्या प्रकारच्या, म्हणजे असं काय केलं टॅक्सपेअरनी तर तो गुन्हा आहे, ऑफेन्स आहे. आणि मग त्याला पेनल्टीज किती आहे, हे 122. आता यांनी बघा इकडे अमेंडमेंट होऊन आला 122A हा टाकलाय. 122 पासून पुढे आता हे 138 पर्यंत हे ऑफेन्स आणि पेनल्टीज आहे. आणि डिमांड आणि रिकव्हरी इकडे आहे 73 ते 77. 76 पण डिमांड आहे, 77ला थोडं वेगळं एक सेक्शन आहे. 78 पासून रिकव्हरी आहे, 78 ते 84. आणि ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटला काम चालतं. मला पहिले हे कळलं पाहिजे की टेक्निकल प्रोव्हिजन काय आहे. जर टेक्निकल प्रोव्हिजनमध्ये टॅक्सपेअरने चूक केली किंवा प्रोसिजर रिक्वायरमेंट जी आहे ती प्रॉपर फॉलो नाही केली तर डिपार्टमेंट त्यावरती ॲक्शन घेणार आहे. समजलं ना. म्हणजे तुम्हाला अंपायर म्हणून ठेवलं आहे की हा बॉल टाकतोय तर हा नो बॉल आहे की नाही बघा, हा वाईट बॉल आहे की नाही बघा, तर कशाला नो बॉल म्हणायचं, कशाला वाईट बॉल म्हणायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्ही अंपायर आहात तर तुम्हाला माहितीच नाही खेळाचे नियम काय, तर कसं करणार की बाबा 6 बॉलनी ओव्हर संपते हेच जर माहीत नाही तर तुम्ही अंपायरिंग कशी करणार. लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे येणाऱ्या पुढच्या क्लासेसमध्ये हे मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला आज. आता रजिस्ट्रेशन हा माझा पहिला टॉपिक आहे. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग पुढे लेवी कशावर आहे, सप्लायवर आहे. मग मी लेवी आणि कलेक्शन घेईन, कंपोजिशन घेईन. मग पुढे थोडा पुढे गेल्यानंतर मग ITC मध्ये थोडं गुंतागुंत ITC मध्ये असते, त्यामुळे थोडं बॅकग्राऊंड बंद न करता तुलनेने रजिस्ट्रेशन सोपं असतं. रजिस्ट्रेशन घेतो. लेवी कशावरती आहे, मग लेवी कशावर आहे, सप्लायवर आहे. मग मी सेक्शन 9 पहिले घेईन, 10 घेईन, मग 7, 8 घेईन, मग एक्झम्पशन घेईन, मग प्लेस ऑफ सप्लाय घेईन की बरं IGH केव्हा लागतो. अशा या प्रकारे. आणि मग इनवॉइस डॉक्युमेंट बनवायला लागतात. मग इनवॉइसचं प्रोव्हिजन आहे, इनवॉइस बनवायला पाहिजे, अकाउंट रेकॉर्ड पाहिजे. हे पहिले घेतल्यानंतर मग मी ITC घेतो. थोडं 2 महिने तोपर्यंत कालावधी जाईल ITCचा टॉपिक येईपर्यंत, आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड बनेल 2 महिन्यामध्ये. असं आहे.
इंटरेस्टिंग तुमच्यासाठी काय आहे तर ITC आहे, पण ITC कळण्याकरता बाकीच्या काही विषय कळले पाहिजेत, त्याकरता तो वेळ द्यायला लागतो. की लिव्ही कशावर आहे, सप्लायवर लिव्ही आहे, मग सप्लाय कळला पाहिजे, कंपोजिट सप्लाय कळला पाहिजे. कारण की इनवॉइसमध्ये जर कंपोजिट सप्लाय असेल तर त्याची व्हॅल्यू कशी येते, मग त्याकरता व्हॅल्युएशन आहे. म्हणजे इनवॉइस भरवण्यापूर्वी त्याच्या अगोदर लेवी आणि कलेक्शन कळलं पाहिजे, सप्लाय कळला पाहिजे. म्हणून ते टॉपिक पहिले घेतो मी. आणि मग जे इनवॉइस बनलं आहे ते डिव्हिजन 1ला दाखवायचं आहे, 3Bला त्याचा पुढे इम्पॅक्ट येतो, पुढे मग पेमेंट इंटरेस्ट पुढचे टॉपिक येतात, मग रिफंड पुढे येईल. आणि मग त्यानंतर हे तुमचं जे असेसमेंट आहे, इन्स्पेक्शन आहे, ऑडिट आहे, डिमांड रिकव्हरी आहे, अपील रिव्हिजन आहे, पुढे येणार. अशा प्रकारे चालेल. आलं लक्षात. फक्त मला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही कुठली नोटीस बघता त्यात सेक्शन दिलेला असतो की या सेक्शनप्रमाणे ही नोटीस आहे. ते सेक्शन उघडच दिलेले नसतात, त्याचा काहीतरी अर्थ आहे इकडे कायद्यामध्ये, आणि त्याला जो रिप्लाय करतो टॅक्सपेअर तो त्याच सेक्शनप्रमाणेच रिप्लाय करतो आणि डॉक्युमेंटरी प्रूफ देतो जे काय असेल ते. म्हणजे कुठल्या आधारावरती हे डिपार्टमेंटमधलं आणि टॅक्सपेअरमधलं कम्युनिकेशन आहे हे लक्षात ठेवा, आणि त्यात तुमचा रोल काय हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला कळेल की आपलं काम बरोबर चाललं आहे, चुकीचं चाललं आहे, कुठल्या ट्रॅकवर चाललं आहे हे तुम्हाला कळेल. आता कसं आहे, तुम्ही चालताय पण तुम्हाला माहिती नाही की हा नक्की दिशा कुठली आहे. ही सगळे चाललं या दिशेने, आपण तिकडे चाललो आहे, आपल्याला माहीत नाही की दिशेचं नाव काय आणि आपण का चालतोय. फरक लक्षात घ्या. दुसरा चुकला तुम्ही चुकणार, पण जर तुम्ही समजावून घेतलं की बा हा सेक्शन आहे, हा रूल आहे, याप्रमाणे असं आहे, प्लस इथे जे सेक्शन रूल दिलेत त्याप्रमाणे पोर्टलला प्रोसिजर आहे. इकडे जेव्हा पोर्टलला आपण येतो, GST पोर्टलला जेव्हा येतो तेव्हा इकडे मग त्याप्रमाणे प्रोसिजर असेल. इकडे जर दिलं आहे त्यांनी रूल 8 प्रमाणे GSTचा फॉर्म भरायचा आहे, तर तो फॉर्म तिकडे ऑटोमॅटिक ओपन होतो. तो वेगळा मला चूज करायची गरज नाही की हा फॉर्म चूज करा, तिकडे जाऊन ते आपोआप त्या गोष्टी पुढे येतात. हेही तुम्हाला जर मी काम करीन दाखवीन की बाई असं आहे, तर तुम्हाला ते पण क्लिअर होईल. थांबूया इकडे.